सेशन त्याचबरोबर एकांकिका अशा त्याचबरोबर खेळाच्या सुद्धा स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन त्यांची तयारी करून घेत असतो। आता या 15 ऑगस्ट नंतर आपल्याला कथाकथन स्पर्धा सुद्धा होणार आहे। तर या स्पर्धेची तयारी प्रत्येक वर्गानं लहान गट मोठा गट असं आयोजित केलेलं असतं। या लहान गटामध्ये सिद्धी संग्राम दमदाडे हिनं एक गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे पाठ केलेली आहे आणि ती आपल्या समोर सादर करीत आहे। माझी कथा शौर्य कथाग्रहात समुद्राने चालवलेला फाटनाश आणि त्यांचं साम्राज्य महाराजांना दिसत होतं। तात्पुरती माघारी घ्यायची आणि संधी मी त्यात उठाव करायचा असं महाराजांनी ठरवलं होतं। निवडक मंडळी घेऊन महाराज जयसिंगाच्या भेटीस निघाले। जयसिंगाने महाराजांचे स्वागत केले। शिवाजी महाराज बोलण्यात मोठे चित्तू गोड गोड बोलले। जयसिंगाला एक खोचक प्रश्न विचारला। तेव्हा स्वराज्य युद्धेसाठी शिवाजी महाराजांनी 23 किल्ले पाठशाला आणायचे ठरवले। शिवाजी महाराज औरंगजेबाची चाकरी करायची असे शिवराय व जयसिंग यांच्यात बोलणे झाले। करार झाला। 9 वर्षांच्या शंभूराजांसोबत बच्चाला भेटण्यासाठी शिवरायाने घराकडे जीभ घेतली। महाराजांनी घरात पाव ठेवला तेव्हा सगळीकडे अंधार आळस होता, पण महाराजांचे पदभूषण हे सारे दूर झाले। महाराजांमुळे घरामध्ये चैतन्य निर्माण झाले। सगळ्यांच्या चर्चेला नवीन विषय मिळाला। शिवाजी महाराजांच्या साहसाच्या पराक्रमाच्या गोष्टी दपकत अंगऱ्यामध्ये बोलल्या जाऊ लागल्या। आपल्या 8 दिवसा दिवशी महाराजांची भेट घ्यायची असे बादशाहाने ठरवले होते। बादशाहाने आपली बसण्याची जागा उंच ठेवली आणि महाराज दरबारात आले। शंभूराजे आणि महाराज या पिता पुत्रांना 5000 लोकांच्या जागेत बच्चाने उभं केलं। मग मात्र महाराज बच्चा कडाटे आमचा अपमान करण्यासाठी बच्चाने आम्हाला बोलावले काय? सिंहासनाकडे पाठ फिरवून ताट पाय टाकत महाराज दरबाराबाहेर पडले आणि आपल्या तंबूत जाऊन बसले। अशा खवळला शिवरायांच्या तंबूला गराडा घातला आणि महाराजांना नजरकेत ठेवलं। महाराजांना समजलं आपण कैसे झालो, जायचं कसं? छोट्या संभाजी राजांना निघायचं कसं? त्यांच्या अवतीभोवती निरोजी फलटण सज्जनामूल होते। शिवलक मित्र बसले होते। त्यांच्या डोक्यात विचार सुरू झाले आणि एक युक्ती सुचली। त्यांनी आपल्या जिवलग मित्रांना जवळ बोलावले। त्यांच्या कानात योजना सांगितली। यात फार मोठा धोका आहे हे महाराज जाणून होते। सर्वप्रथम महाराजांनी बच्चाला निरोप पाठवला। सर्व तुमच्याप्रमाणे झाले। माझ्या अवतीभोवती जे सैनिक आहेत त्यांचा मला आता काही उपयोग नाही। उगाच त्यांच्या अन्न पाण्याचा औषधाचा खर्च नको। बच्चाला काय करणार? शिवरायांच्या गनिमी गावा बच्चा चांगलाच फसला। त्यांना लगेच बच्चाने परवानगी देऊन टाकली। शिवरायांची पहिली वारी यशस्वी ठरली। आता महाराज आणि त्यांचे मोजके सोबते उरले होते। आता दुसरी योजना ठरवली। महाराजांनी खूप आजारी पडायचं। महाराज खरंच आजारी पडले, इतके की त्यांना हलताच येईना। एक दिवस अचानक महाराजांच्या पोटात दुखायला लागलं। पोटाच्या लोकांनी औषध पाणी आणून दिलं। वैद्य सुद्धा आले, पण कशाचा उपयोग होईना। महाराज काही बरे होईना, आणखीन आजारी पडले। ही बातमी बच्चाच्या कानावर पडली। बच्चाला खरं वाटलं। बच्चा सैनिक आणि सरदार फौलाद खानाला सुद्धा खरं वाटलं आणि महाराजांनी बच्चाला कळवलं, बाबा रे आता माझं काही खरं नाही। जर मी गोरगरीब आणि ब्राह्मण यांना मिठाई वाटली तर त्रास माझा कमी येईल असं मला वाटतं। तेव्हा आपण मला दान धर्मासाठी परवानगी द्यावी ही विनंती। प्रत्येक वेळी थोडी मिठाई पण हडप करत होते। पहारेकरी जाम खुश होते, कारण त्यांना प्रत्येक वेळी मिठाई खायला मिळत होती। असं दररोज होऊ लागलं। असंच एक दिवस नेहमीप्रमाणे पिटारे आले। त्यातले 2 ठिकाणी पिठे सोडून बाकीमध्ये पिठे भरण्यात आली। सगळ्यांचे चेहरे काठीने घासले होते, अशी धडधडत होती। महाराजांनी हिरोजी फटकतला जवळ बोलावले। आपल्या हातातील सोन्याचे कडे काढून त्याच्या हातात घातले आणि पटकन महाराज एका पेट्यात जाऊन बसले आणि हिरोजी महाराजांच्या जागेवर जाऊन बसला। दुसऱ्या पेट्यात संभाजी बसले। सर्व पेट्याने घर असा आवाज करत बाहेर पडले। सुट्ट्याने घोड असा आवाज करत बाहेर पडले। नेहमीप्रमाणे पहारेकऱ्यांनी पेट्यातून बोलले 1-2 पाहिजे आणि चुलीला गावाच्या बाहेर पोचल्यानंतर पेट्या उघडण्यात आली। आतून शिवाजी महाराज आणि संभाजी बाहेर पडले। स्वप्नाने घोडे तयार ठेवले होते। तिकडे फारच गंमत झाली। फौलाद खान आणि त्यांचे पहारेकरी महाराजांच्या खोलीकडे झोपायचे। शिवाजी महाराजांच्या जागेत झोपला असायचा तर मदारी पाय दाबत असायचा।
करे. महाराजांचं डोकं दुखतंय, औषध घेऊन येतो असं म्हणून दोघं अंधारात पसार झाले. दुसऱ्या दिवशी पहारेकरी खोलीत आले. पाहिलं तर खोली रिकामी. पहारेकऱ्याचे डोळे पांढरे झाले. गुलाबखानाचे डोळे तर नुसते घर फिरत होते. त्याला वेळ लागायची वेळ आली. आता विचार करू लागला, शिवाजी 12 असताना गायब झाला का? अदृश्य झाला का? उडून गेला? ए अल्ला, औरंगजेब बच्चाला कसं सांगायचं? त्याला गेली आली. औरंगजेबला हा प्रकार समजला तेव्हा झटका बसला त्याला आणि ओरडू लागला, शिवाजी शिवाजी एक एक जादू का नाम है. आणि त्यानं शिवाजी नावाचा झटका घेतला. बिचारा औरंगजेब कराय गेला एक आणि झालं बद्दल. म्हणूनच मी म्हणते, जय भवानी जय शिवाजी. स्पर्धेसाठी या मुलीचे कथाकथन स्पर्धेसाठी आपण तयारी करून घेतलेली आहे. मला वाटतंय नक्कीच हिचा केंद्रामध्ये 12-13 शाळा आहेत. या शाळेमध्ये नक्कीच तिचा क्रमांक बसेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. यानंतर